मासे घे नाही ना हा ना तू इथे करते म्हणून भाजी काय मासे 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 हा आणि काय पुरी किलो पुरी तुझा हिरो तर होते हा फ्रेंड तुमचं सर्वांसोबत यूट्यूब चॅनलवरती मी नितीन जाधव. आज आहे संडे आणि आता आम्ही फिरायला आलो आहे पनवेल या ठिकाणी. सुंदर अशी नदी आहे, मोठी नदी आहे आणि आमच्या मित्राने तिथे टोका लावला होता. आता टोका म्हणजे काय ते मासे पकडायला कोकणामध्ये टोका बोलतात त्याला. आम्ही इकडे मुंबईला काय बोलतो आम्हाला माहिती नाही, पण भरपूर असे मासे भेटलेत आम्हाला आणि जवळजवळ आम्ही 4 तास या वाहत्या पाण्यामध्ये आम्ही टोका ठेवला होता. हे बघा पाठी दाखवते तुम्हाला मी. आणि आमचे गाववाले पण इथं मासेचं प्लॅन चालला आहे भरपूर. बघा मासे जमा करतो आहे. जवळजवळ पिशवीभरून मासे भेटलेत बारीक बारीक मस्त की रश्शाला रस्ता बनवण्यापेक्षा आमच्या कोकणी भाषेमध्ये कालवण, माशाचं कालवण. आता घेऊन जाऊ, परत साफ करू मासे आणि पकडू. पहिल्यांदा आम्ही टोका लावला होता, त्याच्या अगोदर त्याला जाळी लावली, जाळीला बांधून टोका लावला आणि मग जवळजवळ 4 तास ठेवला पाण्यामध्ये. आम्हाला वाटत नव्हतं मासे भेटेल म्हणून, पण योगायोग भरपूर खूप मासे भेटले. पाणी वाहत आहे आणि पाऊस पण थोडा कमी असल्यामुळे मासा वरती चढत होता, तो सगळा या जाळ्यामध्ये येत होता. ते इकडे बघ रे. आता आम्ही मासे भेटतेच आम्हाला आणि आता आम्ही त्याचा वाटा करतोय. वाटा करतो आम्ही वाटा तिकडं वाढवतो कोणी भरत. आता मोठे मोठे मासे काढतो. हा मोठा जास्त आहे. नितीन जाधवच्या गळ्यात काढला. हा लय मोठा आहे, नितीन जाधवच्या गळ्यात पडला आहे. असे 2 वाटे करतोय आणि फोन आला तर 3रा वाटा चालू करतोय. लोकांना ते मोठे मोठे मासे काढतोय. काय राहते नंतर मारी एक आता तू मासे खाणार का फोटो पाठवले तुझं पकडले आणि सांगा त्यांना तुम्ही. मला वाटतं पाऊस पडल्यानंतर मला वाटतं आपण थंडीचे मासे बोलतो. थंडीचे मासे तर आम्हाला भेटला नाही, पण थंडीनंतरचे मासे आम्ही पहिल्यांदा लावला टोका मित्राने आमच्या आणि भरपूर मासे भेटले. हां मला वाटतं याचा कालवण रस्ता चांगलं होईल आणि बघूया. एक पिशवी घे ना अजून पिशव्यात रस्ता बरोबर मस्त खावा. हे आतमध्ये भात आहे मला पण तुला वाटत हे निखिलला पाहिजे का विचार. हे निखिलला पाहिजे काय ना दुसरा वाटा करायला. एक टाका गमले, एक टाका.
भात नाही, भात आत एक एक टाका म्हणजे कसं उचलून माहिती घ्या, भात नाही आतमध्ये जायला पाहिजे. हां बघा, भात आला अरे भात आणि ती एक मच्छी पण होती भाताला मासा येतो. आतमध्ये कसं आहे, इथनं गेली ना. विशाल जाधवला मासा देते. विशाल जाधव राखणदार आहे. लय झाले रे, ते लय झाले. हे ना बोलत मासे लय. साफ करतील ना पोटा बिटायची. हां, निखिल जाधवला पाहिजे का विचार? निखिल जाधवला, हे निखिल जाधवला पाहिजे का विचार? तर मी देतो त्याच्या घरी. बोल ना ना. तुझ्याकडे सगळे खातात ना? काम आहे, कांदा टाकायचे, टमाटर मस्त होती. अजून पाण्यात ना जगदीवर त्याची आधी नदी पाण्यात आपली आज ना त्याची गाडी गाडी सर्वांना एकदा उचलू. यायचं पोरांना आता बरोबर एन्जॉय करा. तिथं बॉल बिल घेऊन हा फ्रेंड, आता व्हिडिओ इथेच संपवतोय. मासे पण भरपूर भेटले, साफ करायला पण आमचा मित्र आहेत, करतोय साफ. तो त्याचे एकट्याचे करते, आम्ही घरी साफ करू मासे. तर निघतोच आम्ही. एक छोटासा व्हिडिओ आम्ही केला होता. पनवेलपासून जवळ त्याच्या 10 किलोमीटरच्या अंतरावरती हा स्पॉट आहे. आणि ते मासे खूप भेटतात. मागच्या 2 वर्षाचा अनुभव चांगला होता, पण यावर्षी मित्राला खास घेऊन आलो होतो. तर आम्हाला तो टोका ते गाई लावता येत नव्हतं, कारण पाण्याला फोर्स जास्त आहे. हे बघा, मासे भरपूर भेटले. 3 हिस्से केलेत. आम्ही 2 मित्र आणि आमचे गमरे आहेत, दारूचे भाव. तर निघतो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भरपूर व्हिडिओ टाकलेत. तुम्ही जर लाईक केले, सबस्क्राईब केले, अजून नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही आणणार. तर निघतो आम्ही. बाय.